कोई भी भाषा मारपीट नहीं सिखाती, भारत का संविधान मारपीट नहीं सिखाता। एक मिनिट मैडम, एक मिनिट। अरे नहीं, सवाल पूछने का मतलब गोदी मीडिया नहीं होता है सर। मैं यहाँ पे हिंदी भाषा और मराठी भाषा दोनों के विषय में बात कर रही हूँ। आप इस तरीके से मुझे नहीं कह सकते हैं। जोर से बोलकर शब्द बंद नहीं किए जाते सर। आदित्य ठाकरे ने 2008 में एक एल्बम निकाला था उम्मीद नाम से, मराठी में क्यों नहीं निकाला? हिंदी में क्यों गाना लिखा? ये बताइए आप मुझे। मराठी पाहिजे, बस मराठीच। सवाल पूछना अपराध है क्या? हो गया? नहीं कुछ नहीं, हिंदी में सवाल पूछ रहे, बोलते हिंदी में कहो। ऐसे पत्रकारों के साथ में लाओ भाई, हम लोग बैठे गए यहाँ पे माइक वाइक लेके धरने पे। अपमान नहीं ना पत्रकारों। मैं इस वक्त मीरा रोड स्टेशन के ठीक बाहर मौजूद हूँ। मेरे सामने कुछ मनसे के कार्यकर्ता हैं जिन्होंने मराठी भाषा को लेकर मोर्चा निकाला है। क्या कुछ कहेंगे, हम कुछ लोगों से पूछेंगे। क्या कहेंगे आप, किस लिए मोर्चा निकाला है और क्या चाहते हैं इससे? आज का मोर्चा जो है वो महाराष्ट्र के स्वाभिमान के लिए, ये मेरा काम है, इसे मुझे करना। आजचा जो मोर्चा आहे तो मराठी स्वाभिमानाचा आहे। मुंबई महाराष्ट्र आम्हाला असंच मिळालं नाही। 105 हुतात्म्यांनी त्यासाठी बलिदान दिलं। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्यागातनं ही भूमी उभी राहिलेली आहे। ही भूमी संतांची आहे। आमच्या मराठीचा इतिहास इतका मोठा आहे, आमची संस्कृती इतकी मोठी आहे आणि त्या विरोधात कोणतरी परप्रांतीय भांडवलदार इथून मोर्चा काढणार असतील आणि तो सुरळीत होणार असेल आणि मराठी माणसाला मोर्चामध्ये संघर्ष करावा लागणार असेल तर आम्ही कदापि हे सहन करणार नाही। आम्ही जे आहोत ते मूळ ठाणेकर आहोत। मोर्चा कुठे असेल, आम्हाला कोणत्याही शहराच्या सीमा आम्हाला थांबवू शकत नाही। मराठी अस्मितेसाठी आम्ही रस्त्यावरती उतरणार आणि वेळ आली तर बहुत बढ़िया। एक मिनट सर। वीर छत्रपति शिवाजी महाराज केवल मराठाओं के तो नहीं थे, उनका स्वराज की स्थापना का जो उन्होंने निर्णय लिया था वो तो पूरे हिंदुस्तान के लिए था। तो फिर हिंदी भाषाओं पर इतना ज्यादा आप वो क्यों कर रहे हैं? इतना ये अत्याचार करके तो मराठी नहीं सिखाया जाता ना। मराठी तो प्रेम की भाषा है ना। मॅडम तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही माहिती घ्या। वयाच्या 18व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत मराठा साम्राज्य उभं केलं। ते मराठ्यांचं होतं आणि मराठ्यांचा इतिहास हा अटकपर्यंत आहे, याची तुम्ही माहिती घ्या। आणि आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे ह्या जगातलं एकमेव असं उदाहरण आहे की त्यांनी अटकेपार जाऊन सुद्धा मराठी लादली नाही। पण जेव्हा मराठीवरती आलं तेव्हा आम्ही कोणालाही सोडलं नाही। या मातीत 7 फुटी बोकड कापला गेला, हा आमच्या मराठी। हर भाषा प्रेम, सद्भावना, व्यवहार सिखाती है। जिन जिन लोगों को भी मारा गया वो उम्र दराज के रोग थे। ये देखना क्या मराठी में नहीं सिखाया गया? मॅडम मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही अभ्यास करा। मोर्चा आम्ही पहिला काढला नाहीये, आमच्या विरोधात निघालेल्या मोर्चाला आम्ही उत्तर देतोय। पहिले माहिती घ्या आणि मगच मराठी माणसाविषयी बोला। नहीं मैं तो कह रही हूँ मराठी भाषा का सम्मान करना चाहिए। मी पण शिकत आहे, मला पण येत नाही, मी पण शिकत आहे। बट आप जो मार रहे हैं, मनसे के कार्यकर्ता जिस तरीके से मार रहे हैं, क्या वो सही है? खुलवा दीजिए आप पाठशाला और फिर सिखवाइए सर। आपला जो म्हणणं आहे तो फार चुकीचं आहे की या महाराष्ट्रामध्ये, या ठाण्यामध्ये, या मीरा रोडमध्ये हिंदी आणि मराठी एक होते। परंतु त्या ज्या थोडासा वाद झाला ते मिटवलेलं होतं पोलीस स्टेशनमध्ये। परंतु इथला स्थानिक आमदार, बीजेपीचा आमदार यांनी हे प्रकरण चिघलवलेलं आहे। त्यांना बीजेपीला कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदी आणि मराठी वाद पेटवायचा आहे। म्हणून मी सांगेन की हिंदी आणि मराठी हे वेगळं नाही आहेत, हे एकच आहे। परंतु या बीजेपी सरकारला मुंबई महानगरपालिका, मीरा रोड महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांना हिंदी आणि मराठी वाद पेटवायचं आहे। एक बात बताइए सर, मैं आपकी बात को समझती हूँ। ये बताइए, मैं हिंदी में आपका प्रेम और सम्मान, आपका आदर करती हूँ। मराठी में यदि मेरे मुंह से अपशब्द निकलेगा तो क्या वो सही रहेगा? एक पण अपशब्द निघालेला नाहीये। थोडासा गैर याच्यातनं समजण्यातून थोडासा वाद झालेला होता आणि तो मिटवलेला होता। पण या इथल्या स्थानिक आमदाराने हा वाद पेटवलेला आहे। मैं बात करती हूँ आपने जो मुझसे कहा, एक मिनट थोड़ा सा दूर रहिए। आपने जो मुझसे कहा अभी कि मराठी भाषा पर प्रांतीय लोगों के ऊपर हम ये जो मार रहे हैं उनको मराठी भाषा से सिखाने के लिए, मुस्लिम भाइयों के ऊपर क्यों नहीं आप ये पूछते हैं कि भैया मराठी में क्यों नहीं बात करते आप? अभी मैंने कुछ लोगों से बात की, उन्होंने कहा कि हम इनको कुछ नहीं कहेंगे क्योंकि ये हमारे भाई है। हम आपके भाई नहीं है या फिर बाकी उत्तर भारतीय आपके भाई नहीं है? देखो, आमच्या महाराष्ट्रामध्ये
आमच्या महाराष्ट्रामध्ये जे राहतात ते आमचे भाऊ बहीण आहे, पण आमची मराठी आई आहे, आमची अस्मिता आहे, ही माऊली आहे. या माऊलीमध्ये तुम्ही सन्मान करणार असेल तर आम्ही तुम्ही सन्मान करणार नाही. तुम्ही ऐका ना, मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही इथे येता का नाही, व्यवसाय करता का नाही, तुमच्या एक मिनिट एका दुकान 10 दुकान झाले का नाही, तुम्हाला सर्व ह्या मराठी मातेनी सन्मान दिला का नाही. बरं तुम्ही आमच्या मातीचं सन्मान का करत नाहीये. तो जो व्यापारी आहे, मुजूर व्यापारी आहे, त्या मुजूर व्यापारीनी त्याची भाषा शैली वेगळी होती, त्यांनी जर पेटवलंय. आता मी तुम्हाला चुकी शब्द वापरला तर तुम्ही मला चुकीचं बोलणार का नाही. आरेला कार्य होणार, मराठी भाषा मान ठेवलाच पाहिजे. मी तुम्हाला एक मिनिट मी तुम्हाला म्हटलं मॅडम तुम्ही इकडे निघून जा, तुमचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. ताई तुम्ही इकडे जावा. हे वाक्य कसं आहे तो इस भाषा में आप क्यों नहीं सिखाते? इस भाषा में आप क्यों नहीं सिखाते? नाही 2 मिनिट ऐका ना. एक मिनिट आमदार मी म्हणलो एक आमदार या मजूर व्यापाऱ्यांना यांना पैशाचा माज आलाय. ही ईस्ट इंडिया कंपनी आहे. काय झालं हे ब्रिटिश लोक आलेले पहिले व्यापार केलं. आज काय झालं हे जरा व्यापारी आहेत यांच्या सर्व पैसा आहे. तुमचा चायनाचा मालकपणा हाही गुजराती असेल परप्रांतीय असेल आम्हाला कोणा विरोध नाही, पण तुम्ही ज्या मातीचं खाता ज्या मातीचं तुम्हाला मोठं केलं अहो त्याचं गुणव गाणं. अरे या आईने तुम्हाला मोठं केलंय त्याला आईला स्वतःच्या आई म्हणा ना. तुम्ही ज्या मातीचं ज्या खाल्लेलं मिठं जागत नाहीये याचा अर्थ तुम्ही या भारतामध्ये किंवा या हमेशा मराठी बोलेंगे अब आप, क्योंकि आज आपने मतलब मोर्चा निकाले तो हमेशा मराठी बोलेंगे. नाही ऐका ना आम्ही मराठी बोलणार. नाही आम्ही मराठी बोलणार, पण मी ऐका ना समजा एखाद्याला नसेल तरी आम्ही त्यांना हिंदी समजवतो. आम्ही लोक मराठी लोक आहेत ना, आम्ही संस्कृत आहेत, म्हणजे आम्ही सर्वांना सांभाळून घेणारे माणसं आहेत. आजपर्यंत आम्ही लोक समाज सांभाळून घेतलं तर तुमची संख्या वाढली असते का. हे आम्ही लोक जे आहेत ना हे प्रेमळ लोक आहेत. आमचं कोकण आहे, कोकण म्हणजे फणसासारखं आहे, कापला तर आतमध्ये गरा असतो आणि तो गरा म्हणजे सर्वांना सांभाळून करण्याचा काम आहे. इनसे भी बात कर लेते हैं. रुके आप ये कह रही हैं, देखिए आपने कहा कि मराठी में ही बोलेंगे, तो ये बताइए कि जो हिंदी दुकानदार है जो हिंदी भाषी वहाँ से सामान नहीं खरीदेंगे अब आप? करेंगी ना. अभी भी मराठी बोलना नहीं आता ना? आता पण खरेदी करतो आहे आम्ही. तुम्ही बोललात म्हणून मला बोलायला लागले, पण मराठी माणूस उठला तो कोणाच्या बापाचा होत नाही. किसने किया मराठी अस्मिता का असम्मान? हम तो बहुत प्रेम करते हैं और हमें बहुत प्यार मग त्यांना आम्ही काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आला ना. त्यांना आम्ही भाव दिला म्हणून त्यांनी घेतला, पण ते जास्त झाले आता. त्यांना आता होऊ देणार ना. आप तो उस जगह पे थी नहीं, तो आपको कैसे पता चलेगा कि वहाँ पे क्या हुआ? आप बताइए. हाँ बोलिए. हम लोग यहाँ पे रहते हैं. आम्ही भूमिपुत्र असताना गीता जैनला निवडून दिलेला आमचा इंजिनियर मराठी भूमिपुत्राचा त्यांनी कानफडात वाजवलेला. आम्ही काय केलेलं काय? आता ठाण्याला मराठी माणसाला मारला. आम्ही काय केलंय काय? आता सत्ता पण हिंदूची आहे आणि मराठ्यांची सगळी माणसं आहेत. मग मराठ्याला सपोर्ट करायला पाहिजे ना. एकाला कुठे कानफडात दिली ते लोकांनी मोर्चा काढला. कानफड़ा जो अभी बोल रहे हैं वो सही है क्या? सही है ना था सही. आप एक मिनट उस दिन एक मिनट उस दिन आप भी रहते थे ना, शायद आप मराठी रहते तो आप भी एक बजाते थे. जय महाराष्ट्र. नहीं, कोई भी भाषा मारपीट नहीं सिखाती. भारत का संविधान मारपीट नहीं सिखाता. एक मिनट मैडम एक मिनट हम लोग हमका विरोध नहीं कर रहे. सुनो हम लोग का हिंदी हटाओ, वो सक्सेस हो गया ना, पेड़ा बांट रहे थे. एक मिनट अरे नहीं सवाल पूछने का मतलब गोदी मीडिया नहीं होता है सर. मैं यहाँ पे हिंदी भाषा और मराठी भाषा दोनों के विषय में बात कर रही हूँ. आप इस तरीके से मुझे नहीं कह सकते हैं. मराठी में कुछ बोला नहीं. हम लोग पेड़ा मीडिया में सवाल उठाने के लिए आप सब तुरंत आते हैं. आप बोलिए, मैं आपसे सवाल पूछ रही हूँ. हाँ तो फिर आप तो एक पक्ष से बात कर रहे हैं. मैं तो आपसे सवाल मराठी है. मैं सवाल मराठी तो आपसे सवाल पूछ रही हूँ. आप मेरे सवाल जोर से बोलकर शब्द बंद नहीं किए जाते सर. मैडम आप बोलिए. आप जो सवाल पूछ रहे हो वो किसके बारे में पूछ रहे हो? ये झगड़ा उस दिन का झगड़ा उधर खत्म है, वो कोर्ट में भी गया है. उस दिन का झगड़ा उधर खत्म. आज का क्या टॉपिक है? आज मैं का तो यही पूछ रही हूँ सर कि आप हमेशा मराठी ही बोलेंगे क्या? हाँ हम हमेशा मराठी बोलेंगे. मराठी तो मराठी नहीं समझ में आएगी, उन्हें नहीं समझाएंगे. ये मुद्दा ये है की मराठी शिकायची कोशिश करा. तुम्ही मराठी बोलायची कोशिश. 5 जुलाई को एक मिनिट सर्व शाळेत एक विषय मराठी आहे आणि त्याला तुम्ही लाईटली
घेतलं हे आता तुम्ही लाईटली घेऊ नका. एक मिनट रुक जाइए सवाल का पहले ये जवाब दीजिए. मैं आपसे 3 सवाल पूछती हूँ, ठीक है. आपने कहा परप्रांतीय आते हैं, मराठी नहीं बोलते हैं, यहीं पे रहते हैं, यहीं पे खाते हैं, सब मैंने कुछ ये सब करते नहीं हैं. बोला है. मैंने ये सब नाही बोला आहे आपको. तुम्हाला मी हे सर्व काही बोलवलेलं नाही आहे. तुम्हाला मी बोललोय की विषय कुठला होता. तुम्ही 3 विषय आम्हाला करूच नका. आप बताइए मुझे क्या विषय है. मी ज्या भाषेत बोलतो हा विषय, आप बताइए ना. हा विषय नाहीये, परप्रांतीय वगैरे नाहीये. हा विषय काय आहे, तुम्ही सक्ती करू नका. तिसऱ्या भाषेत एक सेकंड, तिसऱ्या भाषेची जी तुम्ही सक्ती करताय ती करू नका. आणि जर तुम्हाला करायचे असेल तर पूर्ण देशामध्ये करा, फक्त महाराष्ट्रामध्ये का आणि मुंबईमध्ये का हा प्रश्न आहे. मेरा आपसे अंतिम सवाल है. एक मिनट सर, एक मिनट, मेरी बात खत्म होनी चाहिए. अंतिम सवाल है मेरा आपसे, अंतिम सवाल है. उद्धव ठाकरे और मनसे के कार्यकर्ता जिस तरीके से मराठी भाषा का वो कर रहे हैं, आदित्य ठाकरे ने 2008 में एक एल्बम निकाला था उम्मीद नाम से, मराठी में क्यों नहीं निकाला, हिंदी में क्यों गाना लिखा, ये बताइए आप मुझे. मराठी पाहिजे, बस मराठीच. माईक काढून घेऊ ना, हिंदीमध्ये बोलायचं नाही. तिकडे मॅडम या इकडे. अरे बाबा, सवाल नहीं पूछ रहे, सवाल पूछना भी अपना वही थोड़ी सवाल पूछना अपराध है. नहीं कुछ नहीं. हिंदी में सवाल पूछ रहे, बोलते हैं हिंदी में. ऐसे पत्रकारों के साथ में हम लोग बैठे गए यहाँ पे माइक वाइक लेके धरने पे. अपमान नहीं ना पत्रकारों मला जन्म झाला. आम्ही आधी इकडे करतो आणि तुम्ही असं कसं वागतो. आम्ही